नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपल्याला 5वी ते 10वी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 5वी मराठी पाठ क्रमांक 8 प्रियबाई. पाठाचा परिचय आहे. दापोलीला राहणाऱ्या उर्मिलाने टीव्हीवर बातमी पाहिली. तिच्या तिसरीच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. उर्मिलाने बाईंना आनंदाने अभिनंदनाचे पत्र लिहिले. त्यातून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या ठिकाणी एक पत्रलेखन आहे, त्याचे वाचन करूया. दिनांक 5/9/2019. प्रियबाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली. पुरस्कार म्हणजे बक्षीस, सन्मान, आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात. चक्क म्हणजे खरोखर. मी तर आनंदानं उडालेच. आनंदाने उडणे म्हणजे खूप आनंद होणे. हाका मारून आई, बाबा, आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची, शाळेची, तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली. आजोबा म्हणाले, अगं, या मोबाईलचं काही खरं नाही. त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, कायम आठवणीत राहील त्यांच्या. मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला, का दिला? बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती. फोन लागेना. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र लिही. हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला, कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या, हे नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, हे सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ म्हणजे वेगळे खेळ, तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. त्यांना एकदम भारी वाटलं. भारी वाटणे म्हणजे चांगले वाटणे. मला 3रीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले. मला एकदम मोठी झाल्यासारखे वाटतं. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर. रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास 2 तास मैदानावरच असते. टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात. तुम्ही कशा आहात? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे? गुलमोहर म्हणजे उन्हाळ्यात शेंद्री रंगाची फुले येणारे एक झाड. त्याला फुलं येऊ लागली का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी ह्या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवला आहे. फुली गोळ्यांचा खेळ म्हणजे कागदावरील चौकोनात फुली व गोळा मारून खेळण्याचा एक खेळ. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. विद्यार्थ्यांनो, उर्मिलानी पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे. तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे. उर्मिलाने पत्रात बाईच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे. तसेच स्वाती, जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे. 5वीत आपल्यात कोणता बदल झाला, हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे. तुमच्या पत्राची वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. माझा पत्ता उर्मिला माने,
मुक्काम पोस्ट तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, पिन 415712. विद्यार्थ्यांनो, प्रियबाई हा पाठ संपलेला आहे. आपण आता त्याचा स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? उत्तर, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे. 2. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर, पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे. 3. उर्मिला आनंदाने का उडाली? उत्तर, टीव्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली. 4. उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर, उर्मिला सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे. 5. उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर, उर्मिलाने 3रीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. 6. उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे 3रीच्या बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला? का दिला? उत्तर, बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती, पण फोन लागेना. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र लिही. हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला, कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील. पुढचा प्रश्न आहे दुसरा, 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? त्याचं उत्तर आहे, 5वीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी चालत जाऊ लागली. तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले. 5वीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच व भरपूर खेळतेही. ती दररोज संध्याकाळी जवळजवळ 2 तास मैदानावर खेळते. 5वीत आल्यापासून हा बदल उर्मिलात झाला. पुढचा प्रश्न आहे 3. उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे? उत्तर, उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे. तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे. उर्मिलाने पत्रात बाईच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे. तसेच स्वाती, जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे. 5वीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे. प्रश्न 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता? आ. टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात? का आवडतात? ई. तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात? त्यामागील कारणे सांगा. ई. दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरतात? विद्यार्थ्यांनो, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहा. विद्यार्थ्यांनो, आपण आता भाषा अभ्यास व व्याकरणाचा अभ्यास करूया. प्रश्न पहिला, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. आठवण, विस्मरण. 2. आवडणे, नावडणे. 3. बाहेर, आत. 4. आता, नंतर. 5. मोठा, छोटा. 6. भरपूर,
कमी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. एक अनेक लिहा. एक फूल अनेक फुले. एक पत्र अनेक पत्रे. एक बातमी अनेक बातम्या. एक आठवण अनेक आठवणी. एक खेळ अनेक खेळ. एक कविता अनेक कविता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. तो ती लिहा. तो मित्र ती मैत्रीण. तो शिक्षक ती शिक्षिका. तो मुलगा ती मुलगी. तो बाबा ती आई. तो आजोबा ती आजी. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. मी तर आनंदाने उडालेच. यशाने त्याच्या डोक्यात हवा गेली. गर्वाचा फुगा फुटला असे आपण बोलतो. उडणे, हवा जाणे, फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशः अर्थ येते अभिप्रेत नाही. अशा क्रिया प्रत्यक्ष घडतही नाही, पण मनातला भाव व्यक्त होतो. असे अनेक शब्दप्रयोग रोजच्या बोलण्यात आपण सहज करतो. अशा शब्दप्रयोगांची यादी करा. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना त्यातील गंमत अनुभवा. शोध घेऊया. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत. पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा. एकतर्फी माहितींची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे अशी खूण करा, तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे अशी खूण करा. या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा. विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण एकतर्फी साधने बघूया. एकतर्फी साधनांमध्ये येतात रेडिओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र, भाषण, मुलाखत, जाहिरात. आता आपण दुतर्फी साधन बघूया. फॅक्स, पत्र, फोन, चर्चा, मोबाईल, आंतरजाल, मोबाईल संदेश, संभाषण. पुढचा प्रश्न आहे खालील संवाद वाचा. सर्वनामांना अधोरेखित करा. नीता, आज आपण झोका खेळूया. या वाक्यात सर्वनाम आहे आपण. आपण या शब्दाला अधोरेखित करा. मंदार, दादा तू पण चल ना. या वाक्यात सर्वनाम आहे तू. दादा, मी नाही येणार, मुग्धाला ने. या वाक्यात सर्वनाम आहे मी. मंदार, ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत. या वाक्यात सर्वनाम आहे ती. दादा, त्या आल्या की तुम्ही खेळा. या वाक्यात सर्वनाम आहे त्या, तुम्ही. नीता, आम्ही नाही खेळणार, तू आल्याशिवाय. या वाक्यात सर्वनाम आहे आम्ही, तू. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्य वाचा. त्या खालील वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. विद्यार्थ्यांनो, खालील वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य पूर्ण करायची आहे. पिशवी खूप सुंदर होती. अ, पिशवीचा रंग गुलाबी होता. उत्तर आहे तिचा रंग गुलाबी होता. आ, पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या. ई, पिशवीला काचा मणी लावलेले होते. तिला काचा मणी लावलेले होते. ई, पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली.
त्याचं उत्तर आहे ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. विद्यार्थ्यांनो, गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहायचे आहेत. पहिलं आहे टिंब टिंब बाजारातून भाजी आणूया. आपण बाजारातून भाजी आणूया. आईने जेवायला टिंब टिंब केले आहे. आईने जेवायला काय केले आहे? त्याचं उत्तर येईल काय. कर्ण दानशूर होता. टिंब टिंब दररोज दान द्यायचा. कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा. ताईने टिंब टिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. आज टिंब टिंब खूप मजा केली. आज आम्ही खूप मजा केली. रमेशने टिंब टिंब मित्रांना वाढदिवसाला बोलावले. रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले. विद्यार्थ्यांनो, प्रिय बाई या पाठाचे 2 वेळेस वाचन करा. या पाठाचे प्रश्न उत्तर वहीत लिहा.